फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चंद्रना स्वयंभूरवी तेजवाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा प्रीती सहोई साक्षी हा दूत चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. जेव्हा जान्हवी मला भारतीच्या फोटोबद्दल सांगत होती तेव्हा तू घाईघाईत निघून का गेलीस तिथून? काय लपवतीस तू माझ्यापासून? तुला माहिती आहे भारतीचा फोटो कुठे आहे ते? तुझं बालपण, तुझे बोबडे बोबडे बोल, तुझी दुडू चाल, यातला आनंद मला नाही मिळाला. आमचा हवालदार इन्व्हेस्टिगेशनसाठी तुमच्या ऑफिसमध्ये गेला होता तेव्हा तिथे दाराजवळ त्याला एक हिऱ्यांचा हार सापडला आणि तुमच्या ऑफिसमध्ये तर एकही लेडी एम्प्लॉई नाही. फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये जो पोलिसांना हार मिळाला तो हेमांगीचा असू शकतो असं म्हणायचं तुला? हो. सर औषधं घ्या ना. तर मला औषधं नको आहेत, मी औषधं घेणार नाहीये. सर प्लीज औषधं घ्या ना. अहो मी काय सांगितलं तुम्हाला की मला औषधं नको आहेत, तुम्ही इकडनं जा. मी डॅड काय हे, तुम्हाला लवकरात लवकर बरं होऊन घरी जायचंय ना? मग चला हे औषधं घ्या. डॅड प्लीज. कंटाळा आलाय का मला औषधं घेऊन घरी? माझ्यासाठी माझ्यासाठी अगं, प्लीज प्लीज चला. गुड. एकंदर त्यांचे रिपोर्ट्स बघता त्यांची तब्येत आता खरंच खूपच सुधारली. तेव्हा मला असं वाटतं की 1-2 दिवसात त्यांना डिस्चार्ज घेऊन तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. हो थँक्यू डॉक्टर थँक्यू. હવે તને શું થયું? હા, डॉक्टरने काय म्हटलं ऐकलं की नाही? 2-4 दिवसात ह्यांना डिस्चार्ज मिळणार. माझ्या मनात अजूनही काही प्रश्न आहेतच. हवेशीना प्रश्न. डॅड मला म्हणाले होते जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा ते परदेशी गेले होते. मी ज्या दिवशी जन्माला आले त्याच दिवशी माझी आई वारली. हां तो मग मला हे कळत नाहीये ह्यांनी तिला मारलं कसं? हे कोडं काही सुटत नाहीये. हे सगळं तू माझ्यावर सोपव. चौकशी करतो. हां
मुझ हूं ने बेटा. तू फक्त महेशबाई बरोबर त्यांच्या घरी जा. नाही नाही, आपल्याला ही मीटिंग कॅन्सल करावीच लागेल. सर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सर आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे. हो पण हो सरांना आता 2 दिवसानंतर डिस्चार्ज मिळणार आहे, पण निदान 1 महिना तरी स्ट्रेस नको आहे. या ओके, पुढची तारीख फिक्स करून मी तुम्हाला लवकरच कळवते. थँक्यू सो मच. थँक्स अलॉट. जय श्री कृष्ण શકુબાઈ. सॉरी शकुंतला बेन. नमस्ते. કેમ છો? મજામાં. સર કેમ છે? ही इज ऑल्सो फाईन. मजामा आहे. 2-4 दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल. मिळेल. सॉरी मला तुमच्यासारखा चांगलं मराठी बोलायला नाही येत. मग शिका की, पण त्यासाठी तुम्हाला रोज मराठी बोलायला लागेल, इवन माझ्याशी सुद्धा. हो का? हो. तुम्ही मला मराठी शिकवणार ना? एकदम मस्त. ठीक आहे, आतापासूनच सुरू करूया. ओके. तुम्ही ना मला तुमच्याबद्दल सांगा. हा? म्हणजे तुम्ही महेशबाईकडे फार वर्षांनी काम करतात असणार ना? वर्षांनी नाही, वर्षापासून. काय म्हणतात? किती पासून? किती असं आठवत नाही, पण बरेच वर्षापासून. जाऊ द्या. मला हे सांगा, आपले महेशबाई आहे ना, त्यांची पहिली बायको, काय नाव त्यांचा? भारती मॅडम. भारतीबेन. ते वारले तेव्हा महेशबाई फार दुखी झाले असणार ना? अहो हरिबाई, आता मला कसं माहित? मी तेव्हा थोडी नोकरीला होती इथे. मग कुठे गेले होते? अहो गेले नव्हते, त्यावेळेस मी शाळेत होते. मला नीट आठवत नाही मी कुठे होती, पण 7वीत होती मी त्यावेळेस. नाही 8वीत, मलाच आठवत नाही. अहो 6वीत किंवा 7वीत कधीतरी कुठेतरी होते मी. आपण शोधतो ना फोटो, इथे सापडला फोटो. हा बघ. हे काय आंबा, तुला कशाला हवाय फोटो? काय झालंय तुला? अचानक कशी काय वागायला लागलीस तू? असं करू नकोस आंबा. असं काय करतेस तू आंबा? हे बघ, हा फोटो आपल्याकडे ठेवणं हे धोक्याचं आहे, माहिती आहे ना तुला? फोटो नष्ट करण्यातच आपलं हित आहे. हे बघ, मी तुझ्यासाठी काय केलं हे विसरू नकोस. सगळ्यांचा विरोध असताना तुला या घरात ठेवून घेतलं. तुला पाहिजे तो ऐशाराम दिला की नाही?
अगं बाई मला माहिती आहे तूही माझ्यासाठी खूप काही केलंयस, पण मी त्याची भरपाई दिली ना, दिली की नाही वेळोवेळी. पण हा फोटो हा मला दे. हा माझ्याकडे राहू दे हा फोटो. आंबा काय करते? बरं ठीक आहे ठेव तुझ्याचकडे फोटो, पण नीट सांभाळून ठेव. त्या फोटोचा आपल्या कुणालाही त्रास होता कामा नये. ऐकू आलं का नाही? ठेव तुझ्याकडे. हां तुझ्याचकडे. मला आता आंबावर जास्त विश्वास ठेवता येणार नाही. इथून पुढे जे काही करायचं ते मला स्वतःलाच करायला हवं, आणि नेमकं काय करायचं ते मला चांगलंच माहिती आहे. हेमू, पप्पा काही खबर पडी? बेटा महेशभाईंच्या ऑफिसचा बरंच स्टाफ शाकुंतला सारखाच आहे. 8-10 वर्षात थयाचे बदाने जॉईन थईन. आपल्याला असं माणूस हवंय जो कंपनीच्या सुरुवातीपासून तिथे नोकरी करत होता, तुझ्या आईच्या ओळखीचा होता, आणि ते वारली तेव्हा तिथे नोकरी पण करत होता. હવે આવો માણસ મળવો મુશ્કેલ છે ને. वांदो नाही, तुम्ही काळजी करू नका पप्पा. एकदा का आपण त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी गेलो ना, की हा रहस्यापर्यंत पोहोचणारा एक तरी धागा सापडेलच आपल्याला. हे बघ बेटा, आता तू त्यांच्या घरी परत गेली ना, तुला बरंच सावध राहायला पडेल. अरे तिथे तुझे बरेच शत्रू आहे. अनेकाला तुझ्या तिथे जायचा आवडणार नाहीये. जाणू छू, त्यात घरातली सगळीच माणसं मला अजून पाण्यात बघतायत. आणि खास કરીને पहिली ललिता पवार. अरे तुझी ललिता हत्या, तुझा जन्म झाला तसंच त्यांनी तुला मला सोपवला होता. तो विचार तर कर बेटा, ते बाई काय काय करू शकते. आजही तुला उचलून बाहेर फेकायच्या त्याच्यासाठी कठीण नाहीये. असं तिला वाटतं, पण आता ही गोष्ट शक्य नाहीये, कारण आता मी ती लहान मुलगी राहिलेली नाहीये. आणि बीजी बात, जोपर्यंत माझे डॅड माझ्या बरोबर आहेत तोपर्यंत आपल्याला घाबरायची काहीच गरज नाहीये. बस त्यांना लवकरात लवकर डिस्चार्ज मिळाला पाहिजे. बघ, मी महेशभाईंच्या डॉक्टरला विचारून येते केव्हा डिस्चार्ज देणार. हा तू इथेच थांब तोपर्यंत. हेमांगी, कशी आहेस तू बाळा? मॅडम तुम्ही अचानक? मॅडम नाही, आत्या. श्री आणि जान्हवी सारखं तूही मला आत्याच म्हणायचं. मला माफ कर हेमांगी. त्यावेळी मी फक्त माहीच्या सुखाचा विचार केला आणि तुला त्याच्यापासून दूर लोटलं. माझा हेतू वाईट नव्हता ग, खरंच. माफ करशील ना मला? करशील ना मला माफ? काय ग, करशील ना माफ? खूप वाईट वागले ग तुझ्याशी, खरंच मी दुष्ट आहे.
एका तान्ह्या लेकराला मी असं दुसऱ्याच्या हातात सोपवून मोकळी झाले. देवही मला माफ करेल नाही. देवही मला माफ करणार नाही. कसं वाटतंय आता? फ्रेश वाटतंय. पण मला सांग, तू आज सकाळी सकाळी का आली आहेस? का आलीस म्हणजे काय? अगं म्हणजे आता मला दुपारी डिस्चार्ज मिळणारच आहे ना, म्हणून विचारतोय. तुम्हाला डिस्चार्ज मिळणार आहे म्हणून मी इथे यायचं पण नाही का? काहीतरीच काय अगं. तुम्हाला आवडलं नाहीये का मी इथे आल्याचं? डोंट बी सिली शैलो. खूप बरं वाटलं तुला बघून. शैला, तू अशीच हसत राहा. तुझ्या हसण्यात माझी सगळी दुःख विसरतो मी. आता पुरे झालं बायकोचं को. अगं काय हे काय आहे? तुमच्यासाठी मस्त गरम गरम उपमा घेऊन आली आणि तो सुद्धा कमी तेलात केलाय. डॉक्टरांनी मला सांगितलंय की तुमच्या जेवणात अत्यंत कमी तेल वापरायचं. हो. क्या बात है. तुझ्या हातचा उपमा शैला, नुसतं वासाने समाधान झालं. वासावर कशाला समाधान मानताय? आता खाऊनच घ्या ना गरम गरम. एक मिनिट. खाल्ला असता ग, पण काय? पण अगं तू आता इतकं सगळं घेऊन येणार होतीस तर मला निदान एक फोन तरी करायचाच ना शैला. आपण कशासाठी? अगं माझा ब्रेकफास्ट झाला कधीच. हॉस्पिटलचाच केला असेल ना. मग आता हे खाऊन घ्या ना गरम गरम. एवढी घाई कशाला करायची? शैला, ब्रेकफास्ट हॉस्पिटलचाच होता, पण तो खाऊ घालणारे हात मात्र आपल्या हेमांगीचे होते. अगं इतक्या प्रेमानं भरवलं तिनं मला स्वतःच्या हाताने. खरंच सांगतो, खूप दिवसांनी भरपूर खाल्लं मी. तृप्त झालो, अगदी तृप्त. शैला, हेमांगी खरंच खूप गोड आहे, अगदी आपल्या जानूसारखी. तिला पाहिलं ना की मला खरंच जानूचीच आठवण येते. हे बघ हेमांगी, मी जे काही केलं ना ते केवळ माझ्या भावाच्या सुखासाठी, त्याच्या भल्यासाठी. माझा काही स्वार्थ नव्हता ग दुसरा. तुझी आई भारती अतिशय गोड पोरगी होती ग. महेशचा आणि तिचा संसार अगदी सुखाचा चालू होता. पण बाळणपणात अगदी अचानक तिचा मृत्यू झाला. तिच्या जाण्याचा धक्का मीच सहन नाही करू शकले, तर महेशची काय अवस्था झाली असेल ह्याचा विचार कर. तुझा नुकताच जन्म झाला होता. तुला कशी वाढवायची, महेशचं काय होणार, अशा मानसिक संभ्रमावस्थेत मी तुला हरिभाईंकडे सोपवलं. विश्वास ठेव माझ्यावर. मला हे सगळं माहिती आहे. तुला सगळंच माहिती आहे ग, पण माझी बाजू माहिती नाही आहे ना, म्हणून मी समजावून सांगते तुला. मांगी, मी तुझी गुन्हेगार आहे ग बाळा, मला माफ कर. तुला सांगते, मी तुला हरिभाईंकडे सोपवलं आणि खूप खूप बेचैन होते. रात्र रात्र झोप नसायची मला. खूपच अस्वस्थ होते. वाटायचं मी हे काय केलं. लाज वाटायची माझी. मला गुन्हेगार असल्यासारखं वाटायचं. पण तुला सांगते हेमांगी, तुझ्या आईची भारतीची पुण्याई मोठी, म्हणून मला सुबुद्धी झाली की मी हरिबाईंसारख्या भल्या माणसाकडे तुला सोपवलं. हरिबाईंनी अगदी पोटच्या पोरीसारखं मायेनं वाढवलं ना तुला. हो ना भारती? हेमांगी, तू काहीच का बोलत नाही? अजून माझ्यावरचा राग गेला नाही ना? नाही गेला ना? मला माफ कर ग.
मी जे केलं ते केवळ माहीच्या सुखासाठी. माहीच्या आयुष्यात तू आल्यापासून त्याच्या जीवनात पुन्हा एकदा आनंद बहरला. तुमच्या दोघांच्या सुखाच्या आड मला नाही यायचं. तुझी आत्या असले तरी आत्या म्हणून घ्यायची लाज वाटते मला. मला माफ कर. असं नका म्हणू प्लीज. माफी मागून मला लाजवू नका. तुम्ही जे काही केलं तर तुमचा दोष नाहीये. तुमच्या जागी मी असते तर मीही हेच केलं असतं. माझा तुमच्यावर अजिबात राग नाहीये खरंच. हे मांगे, आज तू माझ्यावरचा ताण हलका केलास ग. खरंच खूप बरं वाटलं मला. हे मांगी, तुला सांगते, हरिभाईंनी आणि त्याच्या बायकोनी तुझ्यावर खूप चांगले संस्कार केलेत ग. मी त्यांचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. मला माफ कर. माफ कर मला. झालं गेलं विसरून जा आणि आपल्या हक्काच्या घरी राहिलंय. माफ करशील. आत्या, अगं तुझी जागा इथे आहे बेटा. तुझ्या तोंडून आत्या ऐकायला खूप बरं वाटलं. हेमांगीला जन्म भारतीनं दिला हे बरोबर आहे, पण पण भारतीनंतर तूच माझं सर्वस्व आहे शैला. माझ्यावर, माझ्या घरावर, घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तुझाच हक्क आहे ग. भारतीच्या सगळ्याच गोष्टी तू स्वीकारल्यास, अगदी माझ्या सकट शैला. अगं मग हेमांगी सुद्धा भारतीचाच एक भाग आहे ना. मग तिला तू का स्वीकारत नाहीयेस?